कुमुदिनीचा वाढदिवस लक्षात ठेवला आणि तुझा ठेवला नाही तर तू ते मनावर घेतलं नाहीस. आयुष्यात कधी मला तशी आठवण सुद्धा केली नाहीस. मी तुझ्या जागी दुसरा कोणी असता तर नवऱ्याचा जीव काढला असता. हेच मला तुझं आवडतं मालू. तू माफ केलंस ना की मनापासून करतेस. मी काही संत वगैरे नाहीये, साधी सरळ बाई आहे, चार चौघींसारखी. हा तुझ्या मनाचा मोठेपणा झाला. मुळात मी त्या दिवशी मारलेल्या थापेवर विश्वास ठेवणं हेच तुझ्या भाबड्या आणि सरळ स्वभावाचं द्योतक आहे. अहो असं नाहीये. त्या दिवशी मी खऱ्या अर्थानं तुझ्या प्रेमात पडलो मालू. तू पटकन मला माफ केलंस आणि माझ्याबरोबर आनंदानं तुझा वाढदिवस साजरा केलास. तुझ्या जागी मी असतो ना ती मी असं करू शकलो नसतो. खरंच तू देवी आहेस, देवी. पुरे पुरे मला देवारात नका बसव. मला तसं वाटतं मालू. पण ते तसं नाहीये. म्हणजे रागवणार नसाल तर सांगते. तू नव्हतीस ना रागवले माझ्यावर. मग मीही नाही रागवणार. टेण्या भाऊजींनी स्थळ सुचवण्यासाठी त्यांची पत्रिका आणि फोन नंबर दिला होता आपण जाण्याआधी, आठवतंय? हो, मग त्याचं काय? हनीमूनच्या रात्री मी फोन करायला गेले होते. तुझ्या बाबांना? मी टेण्या भाऊजींना फोन करायला गेले होते. त्याला कशाला? विचारायला. काय? हॅलो, एक महत्वाचं विचारायचं होतं तुम्हाला. विचारा ना. या दोघांची काही भानगड आहे का हो? काय बोलताय तुम्ही वहिनी? त्या कुमुदिनीचं काय? कोण कुमुदिनी? तीच तुमच्या ऑफिसामधली. तेच मी विचारतीये, यांचं तिच्याशी काय? काय म्हणजे? म्हणजे नातं काय? का काय झालं? अहो भाऊजी, तुम्ही का रडताय? वहिनी, कोणती स्त्री रडायला लागली की मलाही रडू येतो. अहो भाऊजी, तुम्ही रडू नका, शांत व्हा बरं. नाही नाही नाही, आधी आधी तुम्ही शांत व्हा बरं. सवत आहे का होती माझी? कोण? अहो तीच, ती कुमुदिनी. का काय झालं? बघा की, यांनी आठवणींनी आज तिला वाढदिवस म्हणून फोन केला आणि माझा विसरले. तुमचा वाढदिवस आहे आज? हो. अरे वा वा वा. अहो राजा काही बोलला नाही मला. लक्षात राहील तर बोलतील ना. मूर्ख आहे तो वहिनी, त्याच्याकडे नका लक्ष देऊ. पण तुम्हाला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा. कसल्या आल्या हो शुभेच्छा? या दिवशी जन्माला का आले याचा पश्चाताप होतोय मला. का? आजच्या दिवशी काय बिघडलं? ती कुमुदिनी आली ना आज जन्माला, आणि ती जास्त महत्वाची आहे यांना. हनीमूनला आलोय हो भाऊजी आम्ही, आणि नानींची खोटं बोलून ते सुद्धा. एवढंच तिच्या वाढदिवसाचं होतं तर जायचं ना मग तिकडे. इकडे कशाला आले माझ्या बरोबर? आता हनीमूनलाच असं होतंय तर पुढे काय काय होईल हो? खरंच का नाही केलं तिच्याशीच मग लग्न? ताई ताई, काय झालं? तुमची बहीण आलीये का हो? अहो मी तुम्हाला ताई म्हणतोय. नको, वहिनीच म्हणा मला. का हो भाऊजी, तिलाही वहिनी म्हणता का तुम्ही? तिला वहिनी कशाला म्हणू मी? तिला ताई म्हणतो मी. आणि हे काय म्हणतात तिला? हे कुमुदिनीच म्हणतात, कळलंय मला. कसं काय? आयुष्याचा खेळ खंडोबा झालाय हो माझ्या भाऊजी. काय स्वप्न घेऊन आले होते घरात आणि काय झालंय बघा. कधीपासून चाललंय हो हे सगळं? अहो वहिनी, तसं काही नाहीये. राजा भाऊ ना तिला बहीण मानतो. काय? कसं शक्य आहे हे? हो, अहो अगदी राखीची बहीण मानतो तिला. मी म्हणते, आणखीन एका बहिणीची काय गरज आहे? अहो वहिनी, आणखीन एक बायको म्हणण्यापेक्षा बहीण मानलेली जास्त चांगलं नाही का? हो हो, ते बरोबर आहे. अहो दरवर्षी राखी मानते होती त्याला. तिला बिचारीला भाऊच नाही, 9 बहिणी आहेत त्या. अगो बाई, हो का? भावाचं प्रेमच मिळालं नाही हो तिला. बंधुराया म्हणत अगदी तळमळत होती बिचारी. बाई बाई, बिचारी. हो ना. आणि तुम्हाला आपल्या राजा भाऊचं मन किती मोठं आहे माहिती आहे ना हो? ते खरंय. अहो आमच्या ऑफिस मध्ये अगदी बहीण भाऊ म्हणून यांचा वास्ता देतात. काय 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 देतात? दाखला देतात. को बाई, काय झालं आता? जळलं मेलं संशयी मन माझं. शी, भाऊजी कसले वाईट साईट विचार येऊन गेले हो माझ्या मनात, आणि जीव एकदम घाबरला होता माझा.
तेवढ्यातल्या तेवढ्यात जीव द्यायचा सुद्धा विचार येऊन गेला मनात माझ्या. बर भाऊजी, त्यांना सांगू नका तुम्हाला फोन केला होता ते. नाही हो, नाही सांगणार. ठेवू मम्मी? वहिनी वहिनी वहिनी, अहो तुम्ही मला सांगितलं नाही मी तुम्हाला काय भेट देऊ ते. ती दिलीत तुम्ही मला. आ? ठेवते हा. म्हणजे तू संशय घेतलास माझ्यावर तुम्ही तसेच वागला होतात. आणि माझ्या मित्राला महाबळेश्वरून फोन केलास. तुम्ही नव्हता का फोन केला तुमच्या कुमुदिनीला? पण टेण्यानं सांगितलं होतं तुला ती माझी मानलेली बहीण होती. अहो मग टेण्या भाऊजी सुद्धा माझे मानलेले भाऊच आहेत की. तुला संशय आला म्हणून तू फोन केला लगेच. पण बरं झालं ना, संशयाचा निचरा तरी झाला. काय तू या थराला जाशील असं मला वाटलंच नव्हतं. झालं? चिडलात ना लगेच? तुझं वागणं कारणीभूत आहे याला. हा? तू टेण्याला फोन करून माझ्यावर अविश्वास दाखवलास, माझा अपमान केलास. काय वाटलं असेल त्याला? काही वाटलं नसेल. ते काय तुम्हाला आज ओळखतायत? नाही म्हणजे त्याच्या मनात मित्राची काय इमेज तयार झाली असेल. बायको माझ्या मित्रावर संशय घेते याचा अर्थ मी पुरेसा हा नाही. काय नाहीये? काय हो? हा? स्मार्ट नाहीये. अरे ए राजा, राजा भाऊ, अरे 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 राज, अरे बाबा, अरे किती हाका मारायच्या तुला. तू कशाला ते काढतोस अधून मधून. हे बघ करे टेण्या, तू बोलला नाहीस मला. काय ते? मालूनं तुला फोन केला होता. कधी? आम्ही हनीमूनला गेलो तेव्हा. इतक्या तुम्ही परत हनीमूनला जाऊन आलात? नाही रे बाबा, तो आमचा पहिला आणि शेवटचा हनीमून. अरे असं का म्हणतोस तू? तू अजून सुद्धा हनीमूनला जाऊ शकतोस. हो यस. आणि करायचं काय तिचं जाऊन? फिरा, सिनेमे बघा, खा प्या, मजा करा. अरे ते म्हणतच नाही मी. चालायला गेलं तर माणूसचे गुडघे दुखतात, जेवायला गेलं तर हिची पथ्य असतात. दारू ही पित नाही, मी प्यालेली हिला आवडत नाही. अच्छा, थंड प्रदेशात हिला नेलं तर हिचा सायनल डोकं वर काढतो. वाळवंटात नेलं तर हिला ॲलर्जी होते. समुद्राचा वारा हिला सहन होत नाही. अरे मग जायचं कुठे आणि करायचं काय? अच्छा, बंद खोलीत पत्त्याने तर भेंड्या खेळलो तर हिला खिडक्यांचे पडदे उघडे ठेवलेले चालत नाहीत. अरे जीव जायचा घुसमटून. आणि नानी तिचं काय करणार? ठेवतोस तिला तुझ्याकडे काही दिवस? मी सुखात आहे, तुला बघवत नाही का रे? चल बसूया. मालूनं तुला फोन केला होता हे तू बोलला नाहीस कधी. विसरलो असेल रे. नीट आठव. कुमुदिनी बद्दल विचारत होती ती. अच्छा, आठवलं. म्हणजे तू मालू वहिनींचा वाढदिवस विसरला होतास ते? कुमुदिनी माझी मानलेली बहीण आहे असं सांगितलंस तू मालूला. मग काय सांगायला पाहिजे होतं? आपण तिच्यावरती लाईन मारतो असं? एक तर तू वहिनींचा वाढदिवस विसरलास. वाईट वाटलं रे. अरे तुझ्या लक्षात नाही राहत ना, मग लिहून ठेवायचं. कुमुदिनीला माझी मानलेली का होईना बहीण केलं ह्याचं वाईट वाटलं मला. तेवढं काय ते सिरियसली घेऊ नकोस रे. तसं सांगताना मी जगातल्या तमाम भावा बहिणींची मनातल्या मनात माफी मागितली होती. तुझी काय खबरबात आहे का रे? मन्या सांगत होता गेल्या महिन्यामध्ये त्याला कुठेतरी ती दिसली होती. अजून तशीच दिसत असेल का रे? मला काय माहित. थांब मी जरा पाणी घेऊन येतो. माले हे माले पुढच्या शुक्रवारी तुझा वाढदिवस आहे ना गा? नानी कसं सगळं लक्षात असतं तुमच्या?
अगं म्हातारपणामुळे मी मंद झाले, मंद नाही काही. माझं सगळं बरोबर लक्षात राहतं. तुझ्या पहिल्या वाढदिवसाला तुम्ही दोघं फसवून हनीमूनला गेला होतात ते सुद्धा लक्षात आहे हो माझ्या. नानी अहो तर किती वर्ष झाली त्याला. पण मनावरचा ओरखाडा अजून कायम आहे की नाही? बरं आज भेंडीची भाजी करते हो तुमची लाडकी. हा विषय बदलू नको. देवाचं नाव पुढे केलं काय तुम्ही आणि मला फसवून गेलात. हा खरं सांगितलं असतं तर जाऊ दिलं असतं. चुलीतल्या लाकडांनी फोडून काढली असती तुला. नानी खोटी आई तयार केली, बोंडी आई बडी, बोंडी देवी. खणा नारळासाठी पैसे घेऊन गेलीस माझ्याकडून 1000 रुपये. नानी 1000 वगैरे केलीये त्याने फटकय असं काहीतरी दिलं होते तुम्ही मला. अच्छा ते फुटकल फुटकल काय म्हणते. 50 वर्षापूर्वी 4 आणे. आत्ताचे किती झाले? 1000 नाही 10,000 रुपये. 10,000? आणि हवेत कशाला पण इतके पैसे? ते ती कोण आहे? ताई मावशी. तिने साड्या आणल्यात, मला साड्या घ्यायचे. अहो नानी परवा तर घेतल्यात ना तुम्ही साड्या 7. किती 7? तुला काय करायचंय? माझ्या साड्यांचा हिशोब ठेवण्याकरता तुला या घरात मी करून आणली का काय? हा हो नानी नेसत तर नाही कधी तुम्ही. साड्या नेसत नाही तर मग काय जीन पॅन्ट आणि मिनी स्कर्ट घालून नाचते का काय? तुझ्या कपाटात मी विचारते का किती साड्या आहेत त्या? अहो पण तुमचं कपाट मीच तर लावते ना. काही नको आवरू मग. मी कुसुमला सांगीन. बर 4 पैसे तोंडावर फेकले की कुणी सोम्या गोम्या आपलं काम करेल. तुझे उपकार नकोत मला सांगून ठेवते. हा म्हणजे 10,000 दे आणि हिशोब संपून टाक सगळा. अहो कुठून आणू पैसे? दागिने घाण टाक. दागिने एवढे घातलेत तरी का मला दागिने? काय केलेस? विकलेस की काय मेले? अहो विकू कशाला? आहेत तरी का माझ्याकडे एवढे? तुला किती एवढं जरी दिलं ना तरी तुला कमीच पडणार आहे. हा तो वरती बसलाय ना सगळे हिशोब ठेवतो, लक्षात ठेव. आज टीव्ही बंद आहे वाटतं. कसले टीव्ही? सगळे दोरे 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 दिसतात. त्या बोक्याला इतक्या वेळा सांगितलं, माझं ऐकतच नाही. आता म्हातारपणामुळे त्याला मला मारणं पण जमत नाही. तुला जमतंय तर बघ. मारणं? अगं मारणं नाही ग, सांगून बघ. तुझा ऐकेल तो. बायल्या एक नंबरचा. बायको पुढे नुसते नाचायला पाहिजे, आईचं काही काम करायला नको. बर सांगते पण तुम्ही आधी स्वस्थ बसा बघू. काय स्वस्त काय बसा? भिंतीकडे बघत बसा. हा भिंतीची तोंड आणि तुमची तोंड सारखीच दिसतात. काय मला सांगते तर गेली निघून घरात. हा रेडिओ पण चालत नाही. याचा काय झालं? याचा काय दिसतच नाही, वाजत नाही काय? हॅलो अगो बाई काही खाताय की काय? नाही मी हे ज्यूस पितोय कारल्याचा. बरं 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 येताना नानींसाठी थोडा घेऊन या. हा नानीला कशाला? तिच्या तोंडातच कारल्याची बाग आहे. आणा हो, डॉक्टरांनी सांगितलं ना त्यांना पण. अगं ती कुठे पिणार आहे कारल्याचं ज्यूस? बरं काय हवं ते करा तुम्ही. मग तर झालं. बरं ऐका त्या टीव्हीचं कुठपर्यंत आलंय? टीव्हीचं काय? हो तो टीव्ही दुरुस्त करून आणा ना. काय आता काय केलं तिनं? 10,000 रुपये मागतायत माझ्याकडे. कसले? हनीमूनला जाताना त्यांनी दिले होते तुम्हाला. अगं हे 4 आणे दिले होते फक्त. त्याचीच किंमत आता 10,000 झाली असं त्या म्हणतायत. 10,000? तुम्ही आता तो टीव्ही दुरुस्त करून आणा हो एकदाचा. टीव्ही लावला ना की गपचूप बसतात त्या, नाहीतर ना जुनं पानं काढून भांडण उकरून काढतात माझ्या बरोबर काहीतरी. काय आता काय उकरून काढते ती? आपण हनीमूनला खोटं खोटं सांगून गेलो ना ते. हे सगळं तुझ्या भावामुळे झालं. आता माझ्या भावामुळे काय हो, त्याला काय माहित? आता न सांगता कशाला टपकायचं घरी? आणि नानी तुला माहितीये ना. नाही नाही तसं तू म्हणतेस ते खरं आहे. नाही म्हणजे त्याला तरी कसं माहित असणार ना की आपण नानीशी खोटं बोलून हनीमूनला गेलोय म्हणून. बरं मी काय आता मी जॉगिंग थांबून तुझ्याशी बोलतोय. आता मी
परत जॉगिंगला सुरुवात करतो मी. घरी आल्यानंतर आपण बोलू. हा, तू टेन्शन घेऊ नको. हे बघ, तुझ्याकडे असले ना तर तू 10,000 रुपये दे तिला, मग ती गेल्यावर तुझे तू परत घे. हा, अहो त्यांना ते पैसे खर्च करायचेत. कशाला खर्च करणार आहे? साड्या घ्यायच्या आहेत त्यांना. अगं परवाच घेते ना साड्या. तू सांग ना तिला ठणकावून. तुम्ही सांगा ना मग. मी सांगा म्हणजे काय 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 घाबरतो की काय? हा, सांगणारच आहे तिला मी. हा, हॅलो हॅलो. घाबरल्यातच. मालू काय मजा आली ग. म्हणजे काय कमाल झाली. आपण काय वाढदिवस काय मस्त साजरा केला तुझा, नाही? खरंच हो, मला तर वाटते माझीच नजर लागेल माझ्या सुखाला. मालू, तुझ्यासारखी बायको मला मिळाली ना, मी माझं भाग्यच समजतो. मी 7 जन्मांचं पुण्य केलं असेल म्हणून तुमच्यासारखा नवरा मिळाला मला. नाही पण तू खरंच माफ केलंस ना मला मालू. अहो हो, माझंच चुकलं. मी जरा आतीच केलं. नाही नाही, माझाच तो गाढवपणा होता सगळा. नाही नाही, माझा उतावळीपणा होता. ते बरोबर आहे, पण माझा गाढवपणा होताच. मालू, आपण इथे हनीमूनला आलोय हे नानीला अजिबात कळता कामा नये. आणि महत्वाचं म्हणजे मी तुला ही साडी दिली आहे हे पण नानी समोर अजिबात बोलायचं नाही. तिला अजिबात आवडत नाही. हो. आणि आपण नाहीच चाललो होत हनीमूनला. आपण कुठे आलोय? नवस फेडायला. त्यामुळे हार, नारळ, काही असे पेढे, बत्ताशे, काही 2-4 गोष्टी अशा पिशवीत घेऊन ठेव. कशाला? म्हणजे त्यांची खात्री पटेल की आपण देवदर्शनाला गेलो होतो ते. नानीला कशा शेंड्या लावायच्या ना, बरोबर करतो मला. तुम्ही मला सांगा, मी तशी वागेन. मग सांगू? हे बघ कसं असतं मालू, मी सांगतो तशी तू वाग. आणि मग अगं अजून पोरांचा पत्ता नाही. उरात नुसती धडकी भरली आहे माझ्या. हो ना, सगळे गेलेत म्हणे. त्या मेल्या भावाचाही काही पत्ता नाही. त्याचं पत्र आलंय, हो इकडे येणार आहे म्हणून. बहुतेक मला असं वाटतं निघायच्या आधी टाकलं असेल का त्यांनी पत्र. काही कळत नाही बाबा. माझं डोकं तर ठिकाणावरच नाहीये. हल्ली काय काय ऐकतो ना आपण. हो, बसनं धडक दिली, एसटी उलटी झाली. या 2 दिवसांमध्ये काही पेपरला बातमी आहे का की एसटीला उडवलं वगैरे? काय म्हणालेस? काल होती. मग मृतांमध्ये ही दोघांची नावं नाही आहेत ना? राजाभाऊ जोशी, मालती जोशी. मग जखमींमध्ये? छे बाई, माझं तर काही डोकं चालत नाही. का कशाला पाठवलं म्हणजे काय? आता देवाचं काम आहे, मी कशी अडवणार मला सांग. तू तरी कमाल करतेस. नाही बस झाला आता. नवस वगैरे सगळा फेडून झालेला आहे. आता घरी आले की त्यांना सांगून टाकते, गपचूप घरामध्ये बसा. अगो बाई, आले वाटतं. मी सांगते हा तुला फोन करायला. हो हो. अगो बाई, मेल्या किशा तू होय? पाय लागू माझी. अशा पाया पडतात, अशा पाया पडतात. पण नीट पाया पड. पाण्यात काठी मारल्यासारखा पाया पडायचा नाही. पड. नानी, बाल बिगड़ जाएंगे. बड़ी मुश्किल से हासिल की है मैंने ये हेयर स्टाइल. थोबाड फोडी ना, उलट उत्तर दिलंस तर. पाया पड पहिल्यांदा, त्याशिवाय मी तुला घरात घेणार नाही. पड पाया. पडतो पडतो. पड पड. हाँ पडतो. नीट नीट. डोळ्यात बोट जाईल. बड़ी जिद्दी हो तुम. काय रे, काय झालंय तुला? कशाचं? मराठी बोलता येत नाही? बोलत नाही. काय लाज वाटते मराठी बोलताना? ताई आहे का घरी? माग हो, तुझी ताई गेली आहे नवस फेडायला. नवस? कोणता नवस? अरे तुझा बापच बोलला होता नवस. अहो, माझा बाप फक्त मला बोलतो, नवस नाही बोलत कधी. अरे असं काय करतोस तू? तुझा बाप नवस बोलला होता म्हणून तर सगळे जण गेले. आमचा बोक्या सुद्धा गेलाय बरोबर.
अहो माझे वडील जर तिथे गेले असते तर मी इथे कशाला आलो असतो. अरे म्हणजे शेवटी तुझा बाप गेलाच नाही का नवस फेडायला? अहो ते कधीच गेले नव्हते. पण मग नवसाचं काय? अहो माझ्या बापाला देवानंदचं एवढं वावडंय की देवानंद शब्दामध्ये देव येतो म्हणून देवाचं नाव सुद्धा टाकलं त्याने. म्हणजे तुझ्या बापाचा देवावर विश्वास नाही? नाही. हो पण मग नवसाचं काय? मी आत येऊ का नाही? थांब तिकडे. आणि तुझी आई? अहो ती तरी गेलीये का नवस फेडायला? अहो माझी मोठी बहीण आली घरी बाळणपणासाठी. हा. तिला सोडून आई परसाकडे सुद्धा जात नाही. नवस फेडायला काय जाणार आहे? मी आत येऊ का नानी? अगं हो, किती दिवस राहणार आहेस बहिणीच्या डोंबलावर? तुम्ही माझं सामान बाहेर टाकून देईपर्यंत. अगं बाई